हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप पेपर 2 इंग्रजी म्हणजेच इंग्लिश या घटकातील व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 6 म्हणजेच आपला लेसन नंबर 6 घटक क्रमांक 6 वर्ड रेजिस्टर म्हणजे शब्दांची यादी. आता या व्हिडिओमध्ये या टॉपिकमध्ये आपल्याला वर्ड रेजिस्टर म्हणजे काय असते नेमकं, म्हणजे शब्दांची यादी कशी असते, वर्ड रेजिस्टर कशाला म्हणतात, दिलेल्या शब्दाशी संबंधित शब्द कसे ओळखायचे, त्यानंतर स्कॉलरशिपमध्ये या रिलेटेड कसे क्वेश्चन येतात, सोप्या उदाहरणासह तुम्हाला मी समजून सांगणार आहेत. तर आजचा व्हिडिओ आपला हा खूप इंटरेस्टिंग आणि सोपा असणार आहे. याचा एक जरी प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आला तर 1 गुण तुम्हाला हमखास मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. बरेचशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन तुम्ही प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर चला आपण आजचा भाग सुरू करूया. वर्ड रेजिस्टर शब्दांची यादी, यामध्ये आपण काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. दिलेल्या शब्दांशी संबंधित घटकांची यादी म्हणजे वर्ड रेजिस्टर होय. एक शब्द आहे आपल्याकडं, समजा मी शब्द घेतो, एक वर्ड घेतो स्कूल. आता स्कूलचे रिलेटेड शब्द काय असतील मला सांगा बरं. स्टुडंट्स, टीचर, बेंच, चेअर, ग्राउंड, वॉटर, ड्रिंकिंग वॉटर म्हणता येईल, बेंच, टेबल, बुक, नोटबुक्स, पेपर, रेड पेन, है ना. हे सर्व जे वर्ड्स आहे ते स्कूल या वर्डशी रिलेटेड आहे. मग दिलेल्या शब्दांशी संबंधित घटकांची यादी म्हणजेच काय, वर्ड रेजिस्टर होय. मग पहा, स्कूलमध्ये टीचर, स्टुडंट, एक्झाम, टाइम टेबल आणि भरपूर. आता या टॉपिक नुसार आपला मेन उद्दिष्ट काय या टॉपिकचा, विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढवणे हे या कृतीचे उद्दिष्ट आहे. मग मी जर समजा शिक्षक तुम्हाला हा टॉपिक शिकवत असेल किंवा मी तुम्हाला शिकवतो इथं, मग याचा मेन उद्दिष्ट काय आहे की मी तुम्हाला एक शब्द सांगितलं किंवा तुमच्या शिक्षकाने तुम्हाला एक शब्द सांगितलं, त्याच्या रिलेटेड तुम्हाला भरपूर शब्द सांगता यायला पाहिजे, जेणेकरून तुमची शब्द संपत्ती वाढते, म्हणजेच व्होकॅब्युलरी वाढते तुमची. दिलेल्या शब्दांशी संबंधित आणखी शब्दांचा भर घालणे. मग आपण 3-4 विद्यार्थ्यांना जर वेगळे वेगळे शब्द विचारले तर एक विद्यार्थी आपल्याला 2 शब्द सांगणार आहे, दुसरा विद्यार्थी 3 सांगेल, 4 सांगेल, जेणेकरून हे वर्गामध्ये जर ऍक्टिव्हिटी झाली तर तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमची इन्क्रीज होणार आहे आणि शब्द संपत्ती तुमची भरपूर वाढणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण सॅम्पल क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 1, चूज द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू गिवन वर्ड रेजिस्टर. मग आपल्याला एक वर्ड दिलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला एक प्रॉपर शब्द तिथं सिलेक्ट करायचा आहे. मग पहा, इथं कोलन वापरला, डबल डॉट म्हणजे कोलन, पण त्याच्या आधी काय इथं क्रिकेट, म्हणजे हा आपला वर्ड रेजिस्टर आहे क्रिकेट, आणि याच्याशी रिलेटेड याच्याशी संबंध आपल्याला शब्द सांगायचे. मग बॉल, बॅट, अंपायर, स्टंप, पुढं काय असेल आणखी एक. मग ऑप्शन पहा, ग्लोव्ज, स्टिक, गोल, बास्केटबॉल. क्रिकेटमध्ये बास्केटबॉल येणार नाही, गोल येत नाही, गोल हा हॉकीमध्ये आणि बास्केटबॉलमध्ये येतो. स्टिक म्हणजे काय, काठी, काठीचा काही उपयोग नाही इथं. हा ग्लोव्ज मात्र, ग्लोव्ज म्हणजे तुम्हाला माहिती काय असतात, क्रिकेट खेळताना बॅट्समॅन काय करतो, बॅट धरला हातामध्ये, जे सॉक्स घालतो ना हातातले सॉक्स म्हणजे त्याला ग्लोव्ज म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर आहे. नंबर 2, विच ऑफ द वर्ड्स डज नॉट फिट इन द लिस्ट ऑफ द गिवन वर्ड. खाली दिलेल्या शब्दांपैकी असा कोणता शब्द आहे तो फिट बसत नाही त्या ग्रुपमध्ये. वाईल्ड अॅनिमल्स म्हणजे जंगली प्राणी. मग जंगली प्राणींची आपल्याला लिस्ट दिली, लायन, टायगर, कॅट, झेब्रा. मग या 4 मध्ये कोणता असा वर्ड आहे
जो या लिस्टमध्ये फिट होत नाही. मग लायन हा वाईल्ड अॅनिमल आहे, टायगर पण वाईल्ड अॅनिमल आहे, झेब्रा सुद्धा वाईल्ड अॅनिमल आहे, पण कॅट मात्र पेट अॅनिमल आहे, पाळीव प्राणी येतो. त्यामुळं ऑप्शन 2 आपला बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू द वर्ड हॉस्पिटल. म्हणजे आपला हा वर्ड रेजिस्टर आहे हॉस्पिटल, आणि हॉस्पिटल या वर्डशी नॉट रिलेटेड म्हणजे संबंधित नाही असा शब्द आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. डॉक्टर, डॉक्टर हा हॉस्पिटलचे रिलेटेड आहे. नर्स, नर्स देखील हॉस्पिटल रिलेटेड आहे. मिक्सर, आता मिक्सर हा किचन मधला प्रोडक्ट आहे, किचनचा इन्स्ट्रुमेंट आहे हा एक. आणि मेडिसिन, औषधे हा सुद्धा हॉस्पिटल रिलेटेड शब्द आहे. मग मिक्सर हे जे आहे ते हॉस्पिटल रिलेटेड शब्द नाही. पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, चूज द इनकरेक्ट इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या शब्दांच्या जोडींपैकी अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखा. फूड, फ्रूट. फूड म्हणजे आपण खायचा पदार्थ असतो ना, फ्रूट, मग फ्रूटला आपण खातो म्हणजे एक टाईपचा तो फूडच आहे, अन्नच आहे. वॉटर, सी, वॉटर म्हणजे पाणी, सी म्हणजे पाहणे. आता वॉटर पाहणे हे काय लॉजिक लागत नाही इथं व्यवस्थित. बर, पुढचं पाहूया. सिटी, मॉल. सिटीमध्ये मॉल असतात, बरोबर आहे की नाही. फार्म, क्रॉप. फार्म म्हणजे काय, शेत, आणि क्रॉप म्हणजे काय, पिके. पिके लावतो ना आपण शेतामध्ये, शेती, शेतामध्ये आपण पिके लावतो, बाजरी, ज्वार, मका जे असेल ते. मग आता इथं पहा, वॉटर समुद्राचं पाणी म्हणजे इथं कोणती स्पेलिंग पाहिजे होती, SEA, सी, SEAC म्हणजे समुद्र. मग वॉटर आणि सी दिला असतं तर ही जोडी झाली असती ना, पण वॉटर आणि सी हे काय पाणी, पाणी पाणी असं काही होणार नाही ना, मग हे सुटेबल नाही वाटत. मग पर्याय क्रमांक 2च आपला उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, फाइंड द ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे गटात न बसणारा. ओशियन, सी, रिव्हर, माऊस. ओशियन म्हणजे महासागर, म्हणजे हे पाण्याचा जलाशय आहे. सी, सी म्हणजे समुद्र, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वॉटर असतो, पाणीचा जलाशय आहे हा. रिव्हर, रिव्हर म्हणजे नदी, यामध्ये सुद्धा पाणी असते. आणि माऊस, आता माऊस म्हणजे जर आपण कॉम्प्युटरचा माऊस घेतला तरी हा वेगळा आहे, आणि जर माऊस अॅनिमल घेतला आपण आहे ना, ज्याला आपण उंदीर म्हणतो, मग ते सुद्धा इथं बसत नाही. मग पर्याय क्रमांक 4 आपला वेगळा आहे, ऑड येतो, गटात न बसणारा शब्द आहे. टू विच वर्ड रेजिस्टर आर फॉलोइंग वर्ड्स रिलेटेड. म्हणजे आपल्याला खाली काही शब्द दिलेले, वर्ड दिलेले, ते कोणत्या वर्ड, विच म्हणजे कोणता, लक्षात ठेवा. मग कोणत्या वर्ड रेजिस्टरला दिलेले वर्ड सुटेबल आहे किंवा संबंधित आहे. स्पून, चमचा, डिश है ना, ताट किंवा छोटी ताट म्हणतो आपण. त्यानंतर जार, जार माहिती ना, जार, आणि गॅस. मग आता हे सर्व शब्द कोणत्या ग्रुपमध्ये पहा बरं, किचन, क्रिकेट, फार्म, स्काय. आता हे काय आकाशात असतात का, नाही. फार्म शेतातले हे आहे का काही वर्ड, नाही. क्रिकेटशी रिलेटेड आहे का हे, नाही. मग स्पून, डिश, जार, गॅस हे सगळे गोष्टी कुठे असतात, किचन मध्ये असतात. मग यांचा वर्ड रेजिस्टर काय आहे, किचन. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 3 to 5. चूज इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. चुकीची जोडी ओळखायची, आपल्याला अयोग्य जोडी म्हणतो. मग 3 मध्ये पहा 4 आहे, त्यातलं एक चूज करायचं आपल्याला. बर्ड नेस्ट म्हणजे पक्षी, पक्षी ते घरटेमध्ये राहतात, नेस्ट. पेंटिंग कलर, पेंट करताना कलर वापरतात, हे सुद्धा रिलेटेड आहे. ट्री बॉल, फॅमिली, फादर, फॅमिलीमध्ये फादर असतात. आणि ट्री बॉल हे काही लिंकच लागत नाही. ट्री म्हणजे त्याच्या लिव्स, पानं तरी पाहिजे होते, पण बॉल, बॉलचा बॅट पाहिजे होतं. मग ट्री आणि बॉल हे इनकरेक्ट जोडी आहे. मग आपण तेच आपला उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. चौथा प्रश्न पहा, सिटी, क्राऊड. सिटी आहे, शहर आहे, तर क्राऊड होणार, गर्दी होणारच आहे. व्हिलेज, वेल. व्हिलेज म्हणजे काय, गाव, आणि वेल म्हणजे काय, आपण म्हणतो ना विहीर, बावडी. फूड, टीचर, आणि क्लोथ, कॉटन. आता कॉटनचा क्लोथ असतो, बरोबर आहे नाही, कॉटन क्लोथ म्हणजे कापड. पण फूड टीचर, फूड टीचर हे काय मॅच होण्यासारखं नाहीये. मग आपला पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 5वा प्रश्न,
स्कूल फॉरेस्ट, बर्ड बीक. बीक म्हणजे काय रे? बीक म्हणजे चोच. मग बर्डला चोच असते. साडी क्लोथ, क्लोथ साडी है ना, साडी साडी. मग ते क्लोथ कापडचा एक प्रकारचा. किचन पॅन, पॅन म्हणजे तवा, किचनचा प्रोडक्ट येतो, हे पण बरोबर आहे. पण स्कूल फॉरेस्ट म्हणजे स्कूल काय जंगलात असते का? असं म्हणजे काही मॅच होतो का? नाही. मग पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर येतं. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 6 अँड 7. 6 आणि 7 साठी काय इन्स्ट्रक्शन आहे? काय इन्स्ट्रक्शन? सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू गिवन वर्ड रेजिस्टर. आपल्याला एक प्रॉपर शब्द शोधायचा आहे, तो वर्ड रेजिस्टरशी रिलेटेड पाहिजे. मग वर्ड रेजिस्टर काय? 6व्या प्रश्नामध्ये स्पोर्ट्स म्हणजे खेळ, मग खेळाशी रिलेटेड. स्टम्प्स, स्टंप माहिती क्रिकेटमध्ये असतात. सोर, सोर म्हणजे आंबट. व्हायलेन हे एक इन्स्ट्रुमेंट आहे वाजवायचं. लायन हा ॲनिमल आहे. स्पोर्ट म्हणजे स्टंपच येणार की नाही. जर्नी, जर्नी सांगितले, जर्नी म्हणजे प्रवास. मग प्रवास आपण करतो. सॉल्टी, सॉल्टी म्हणजे काय? आपण म्हणू त्याला आता सॉल्टी. आता सॉल्टी म्हणजे काय? खाद्यपदार्थ आहे काय सॉल्टीला? ठीक आहे ना, नाही. तिकीट, हा बसमध्ये जर आपण प्रवास केला जर्नीमध्ये तर आपण तिकीट काढतो की नाही, मग हे होऊ शकतो. टीचर, जर्नी टीचर, नाही. टीचर जर्नी करतात पण ते सुटेबल नाही. कॉर्न, मका नाही जमणार इथं. मग तिकट हे बरोबर आहे. जर्नी आणि तिकट असतं. 8वा प्रश्न पहा. चूज द करेक्ट वर्ड फॉर द एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामा, रिकाम्या किंवा आपण मोकळ्या, मोकळ्या बॉक्समध्ये कोणता पिक्चर असणार किंवा तो शब्द असणार. मग पहा, इथं काऊ आहे, डॉग, इथं मोकळी जागा आहे आणि कॅट. म्हणजे तिन्ही ॲनिमल आहे आणि तिन्ही पण ॲनिमल कोणते? पेट ॲनिमल आहे. म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल त्याला म्हणतो आपण, पाळीव प्राणी म्हणतो. मग आता पाळीव प्राणी आपल्याला घ्यावा लागेल इथं उत्तरमध्ये. लायन हा जो आहे जंगली प्राणी आहे, वाईल्ड ॲनिमल आहे. हॉर्स हा पाळीव प्राणी आहे. मंकी नाही, हा वाईल्ड मध्ये जातो. झेब्रा सुद्धा वाईल्ड ॲनिमल आहे. मग हॉर्स आपण पाळतो की नाही? हॉर्स, HORSE, हॉर्स म्हणजे घोडा. मग इथं कोणा पिक्चर असणार आहे? घोड्याचा पिक्चर असणार आहे, हॉर्स. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न, किती छोटा व्हिडिओ होता पहा आपला. कंप्लीट द वर्ड रेजिस्टर. वर्ड रेजिस्टर कंप्लीट करा. स्टार, मून, स्काय है ना, आकाश, चंद्र आणि तारे. मग काय असेल बरं पुढं? अजून त्याच्यामध्ये काय आपण घेऊ शकतो? ड्रम. आता वाजवायचं ड्रम कसं काय घेऊ शकतो आपण? मॅच होणार नाही. पेन नाही. डिअर, डिअर म्हणजे काय? हरिण, हे पण होणार नाही. सन, सन देखील आपला काय वरतीच असतो की नाही स्काय मध्ये. मग स्काय, स्टार, मून हे सगळे आपण वरतीच पाहतो की नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओ नंबर 6 यामध्ये वर्ड रेजिस्टर, शब्दांची यादी हे टॉपिक शिकलो. मग एक शब्द आपल्याला देणार वर्ड रेजिस्टर, त्याचे रिलेटेड शब्द आपल्याला ओळखायचे आहे, किंवा अनेक शब्द देणार आणि त्यासाठी कोणता वर्ड रेजिस्टर असणार आहे. मग आपण सॅम्पल क्वेश्चन पाहिले, त्यानंतर आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सुद्धा एकूण 9 प्रश्न आपण पाहिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड म्हणजे आपला व्हिडिओ क्रमांक 7 असणार आहे. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.